महाराष्ट्रातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला भगवानगड, जो आपल्या संत परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक वारसा यासाठी जगविख्यात आहे। एकेकाळी धोम्यगड किंवा धुम्यागड म्हणून ओळखला जाणारा हा गड, या गडाची पुनर्बांधणी आणि पुनरुज्जीवन हे संत भगवान बाबा यांनी केले। त्यामुळे या गडाला संत भगवानगड म्हणून ओळखले गेले। संत भगवान बाबा हे भगवानगडाचे पहिले महंत। संत भगवान बाबाच्या पश्चात त्यांच्यानंतर भगवानगडाच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून भीमसिंह महाराज यांची निवड करण्यात आली। 19 जानेवारी 1965 पासून भीमसिंह महाराज यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली आणि त्यांनी भगवानगडाचा कार्यभार पाहिला। त्यावेळेस ते भगवानगडाचे महंत होते। या भीमसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर भगवानगडाच्या गादीवर ज्यांची निवड झाली, भगवानगडाच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून ज्यांना बसवण्यात आलं, ते म्हणजे नामदेव शास्त्री महाराज। नामदेव शास्त्री महाराज हे सध्या भगवानगडाचे महंत आहेत आणि भगवानगडाच्या गादीचा कार्यभार ते पाहतात। महाराष्ट्रातील भगवानगडाच्या करोडो भाविकांचे ते प्रतिनिधी म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि भगवानगडाचा शब्द हा भगवानगडाला मानणाऱ्या भाविकांसाठी अंतिम शब्द मानला जातो। आज आपण या व्हिडिओमध्ये न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी किशोर गीते आपले जय भगवान मंडळी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नामदेव शास्त्री महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील एका कीर्तनकाराच्या घरी झाला, जे भगवान बाबाच्या कुळातीलच होते। आईंची इच्छा असल्यामुळं ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला। नामदेव शास्त्री महाराज यांचे 5वी पर्यंतचे शिक्षण हे पंढरपूर या ठिकाणी झाले। 1978 मध्ये ते पुढील शिक्षणासाठी आळंदी या ठिकाणी गेले। नियमित शिक्षणाच्या सोबतच अध्यात्म या क्षेत्रामध्ये सुद्धा काहीतरी करून दाखवायचे आणि अध्यात्म या क्षेत्रामध्ये सुद्धा उच्चतम ज्ञान संपादित करायचा असा निर्धार नामदेव शास्त्री महाराजांनी केला होता आणि आपला हा निर्धार पूर्ण करण्यासाठीच पुढे त्यांनी वाराणसीच्या विद्यापीठामध्ये सुद्धा शिक्षण घेतले। 1991 ते 1993 या कालावधीमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची MA मराठी ही पदवी घेतली। 1994 ते 1998 या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर सुधाकर चांदचकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायातील कुटरचना या विषयातील वाचस्पती म्हणजेच PhDची पदवी त्यांनी पूर्ण केली। या पदव्यांसोबतच नामदेव शास्त्री महाराज यांनी न्यायाचार्य ही सुद्धा पदवी मिळवलेली आहे आणि न्यायाचार्य ही पदवी मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले आणि संभवतः शेवटचे व्यक्ती आहेत। असे का, हे मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तोपर्यंत आपण न्यायाचार्य या पदवीबद्दल काही माहिती पाहूया की नेमकी न्यायाचार्य ही पदवी काय आहे। एखाद्या व्यक्तीने जर संस्कृत साहित्याचा 3 वर्ष अभ्यास केला तर त्याला शास्त्री ही पदवी दिली जाते आणि त्याच व्यक्तीने पुढे जर संस्कृत साहित्यामध्ये पदव्युत्तर पदवी हे शिक्षण जर पूर्ण केले तर त्याला आचार्य ही पदवी दिली जाते। हिंदू तत्त्वज्ञानामध्ये 6 दर्शन आहेत। यामध्ये साख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांश अशा प्रकारे हे 6 दर्शन आहेत। त्यांना षडदर्शन असे सुद्धा म्हटले जाते। या 6 दर्शनांपैकी न्यायदर्शन या दर्शनाची स्थापना गौतम ऋषी यांनी केली। मुंबईमधील कांदिवली येथील श्री काशिकानंदजी महाराज यांच्या आनंदवन आश्रमामध्ये नामदेव शास्त्री महाराज यांनी न्यायशास्त्राचे अध्ययन केले। येथे 9 वर्ष गुरुकुल पद्धतीने राहून त्यांनी वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी संपादित केली। परंतु आता श्री महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज यांच्या मृत्यूनंतर न्यायशास्त्राचे अध्यापन करणारे कोणी नाही आहे। त्यामुळेच नामदेव शास्त्री हेच न्यायाचार्य ही पदवी मिळवणारे शेवटचे व्यक्ती मानले जातात आणि महाराष्ट्रामध्ये आपण प्रथमच व्यक्ती आहोत अशा प्रकारची माहिती स्वतः नामदेव शास्त्री महाराज यांनी दिलेली आहे। आता आपण नामदेव शास्त्री महाराज यांच्या कार्यांचा आढावा घेऊया। मित्रांनो, नामदेव शास्त्री महाराज यांनी माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा ही 7 समुद्र पार नेण्याचे काम केलेले आहे। इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, हॉलंड यासारख्या देशांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरींचे कार्यक्रम केलेले आहेत। यासारख्या देशांमध्ये जाऊन तेथे ज्ञानेश्वरी सादर करण्याचे आणि ज्ञानेश्वरीचे प्रतिनिधित्व करण्याचे कार्य नामदेव शास्त्री महाराज यांनी केलेले आहे। ETV मराठी या वाहिनीवरती त्यांचा ज्ञानेश्वरी भाऊकथा निरूपण हा कार्यक्रम प्रसारित होत असायचा। मित्रांनो, नामदेव शास्त्री महाराज यांनी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी संत भगवान बाबा मंदिर आणि प्रशस्त असे अतिथीगृह याचे निर्माण कार्य केलेले आहे। 9 नोव्हेंबर 2003 या रोजी नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगडाची सूत्रे आपल्या हाती घेतली। नामदेव शास्त्री महाराज यांची भगवानगडाच्या गादीवर निवड करण्यामागे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले जाते। ऑक्टोबर 2004 दसऱ्याच्या मुहूर्तावर नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगडावर काशी विद्यापीठाशी संलग्नित गुरुकुल पद्धतीचे ज्ञानेश्वर विद्यापीठ चालू केले। संत भगवान बाबा यांनी चालू केलेले समाजसेवेचे आणि समाज उद्धाराचे व्रत आता नामदेव शास्त्री महाराज यांनी आपल्या हाती घेतलेले आहेत आणि त्यानुसार ते कारवाईसुद्धा करत आहेत। मुलांनी आध्यात्मिक होण्यापेक्षा ज्ञानी व्हायला पाहिजे असे त्यांचे मत आहे। त्यामुळेच भगवान बाबाप्रमाणे नामदेव शास्त्री महाराज सुद्धा मुलांच्या शिक्षणाकडे फार भर देतात
आणि आध्यात्मिक शिक्षणासाठी किंवा आध्यात्मिक ज्ञानासाठी भगवानगड समर्थ आहे असे त्यांचे मत आहे. पंढरपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भगवानगडाचे मोठे मठ स्थापन करण्याचे कार्य नामदेव शास्त्री महाराज यांनी केलं आहे. याशिवाय भगवानगडावर ज्ञानेश्वर माऊलींचे भव्य दिव्य असे मंदिर बांधण्याचे कार्य आता नामदेव शास्त्री महाराज यांनी चालू केलेले आहे, जे आताही चालू आहे. भविष्यामध्ये भगवानगडाचा समावेश हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा यामध्ये व्हावा यासाठी नामदेव शास्त्री महाराज हे प्रयत्नशील आहेत. भगवानगडाच्या जवळ असलेली वनविभागाची जमीन ही भगवानगडाच्या विकास कामासाठी मिळावी यासाठी सुद्धा नामदेव शास्त्री महाराज हे कार्यरत असल्याचे समजते. जेव्हापासून नामदेव शास्त्री महाराज यांनी भगवानगडांच्या गादीचे सूत्र आपल्या हाती घेतले तेव्हापासून त्यांनी भगवानगड आणि भगवानगडाशी संबंधित इतर विकास कामांना प्राधान्य दिलेले आहे आणि त्यानुसार अनेक विकासाची कामं त्यांनी पार पाडलेली आहेत आणि यानंतरही भविष्यात ते अनेक विकास कामं पार पाडतील. अशा प्रकारे आपण नामदेव शास्त्री महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाचा सुद्धा आढावा घेतला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.